नमस्कार मित्रांनो, मी सचिन संघवी. काय कसे आहात? मजेत. आज आपण एका गहन खुफिया तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणार आहोत. ग्रीक पौराणिक कथांमध्ये पेगासस हा अनेक जादुई शक्ती असलेला पंख व शिंग असलेला घोडा होता. पेगासस घोडा जो होता त्याची शक्ती म्हणजे तो उडू शकत होता. त्याच्या शिंगांनी तो पाण्याचे झरे तयार करू शकतो आणि नश्वर आणि अमर क्षेत्रांमध्ये पण तो जाऊ शकतो, अशी त्यांची आख्यायिका आहे. त्याला राग आल्यावर त्याचे पंख मेघगर्जनासारखे वाजतात व समोरच्यांना घायाळही करतात. आपण आता याच पेगाससबद्दल आजच का बोलत आहोत व ते कसे आत्मघातकी ठरले याबद्दल आपण विस्तृत विश्लेषण करणार आहोत. फक्त काहीच सेकंदमध्ये पुन्हा परत येतो. तोपर्यंत कृपया एक नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला कृपा करून खूप मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. 5 सेकंदात परत आलो. आता ही झाली पेगासस बद्दल ग्रीक लोकांची पौराणिक कथा. याचा आजच आपण का विचार करत आहोत, तर याला कारणही तसेच आहे. अमेरिकेने अदानी समूहाचे आपल्या भारताचे अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांना न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टच्या US अटॉर्नीद्वारे कथितपणे $265 दशलक्ष म्हणजे भारतीय चलनात 2029 कोटी रुपये लाच देण्याच्या बदल्यात भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना त्या लाच दिल्याबद्दल दोषी आढळले आहेत. राज्य वीज वितरण कंपन्यांसोबत मनमानी दराने सौर ऊर्जा पुरवठा करार मिळवणे व अमेरिकन वकिलांनी लाचखोरी योजनेत भाग घेतल्याबद्दल अदानीचा पुतण्या सागर अदानी हा अदानी ग्रीनच्या कार्यकारी संचालक देखील आहे. याच्यासह 6 जणांवर आरोप लावले आहेत. त्यानंतर त्यांनी अमेरिकन फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून कर्ज घेतले व इथेच अमेरिकन कायदे मंडळाची एंट्री होते. कारण अमेरिकामध्ये भ्रष्टाचार व लाचखोरी बद्दल फारच कडक कायदे आहेत. ते तेथील पत पुरवठा करणाऱ्या संस्थांना पूर्ण संरक्षण देतात व त्यांच्या या कायद्याचे कठोर पालनही करतात. अमेरिकन सरकारला अदानी समूहाबद्दल जी वरील इत्थंभू माहिती किंवा जी बातमी त्यांना मिळाली त्या पेगासस या खुफिया जासूसी तंत्रज्ञानाद्वारे मिळाली आहे, असे आंतरराष्ट्रीय माहिती असणाऱ्या जाणकारांचे म्हणणे आहे, असं लक्षात येत आहे. आता भारतात नरेंद्र मोदी यांच्या अदानी सरकारने यापूर्वी भारतात पेगाससचा वापर करून देशातील त्यांचे विरोधी, त्यात विरोधी पक्ष नेते व स्वपक्षातील विरोधक यांच्याबद्दल संपूर्ण सखोल दैनंदिन माहिती खुफिया पद्धतीने काढण्यासाठी केल्याबद्दल संसदेत व संसदेबाहेर खूप विरोध झाला. पण मोदीचे अदानी सरकार त्यावर कधीच प्रत्युत्तर देताना तुम्हाला आढळले नाहीत. आता ह्याच पेगाससने मोदीच्या अदानी सरकारलाच घायाळ केले आहे, हे समोर येत आहे व आंतरराष्ट्रीय दृष्ट्या अडचणीत आणले आहे. त्यांच्या विरोधात वॉरंटही निघाला आहे. अमेरिका सोबत त्याच्या मागोमाग फ्रान्स, केनिया, बांगलादेश, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांनी सुद्धा अदानी सोबतचे करार मोडण्याची सुरुवात करून टाकली आहे. पेगाससचे खुफिया तंत्रज्ञान जिथे जिथे वापरले जाते त्याची माहिती आधी इस्रायल सरकारच्या मदरबोर्डमध्ये स्टोअर होते व नंतर तिथून त्याच्या संबंधित देशाच्या नेतृत्वांना ती पुरवली जाते. याचाच अर्थ जे देश पेगासस वापरतात आहे त्यांचे सर्व खुफिया माहिती आधी इस्रायल सरकारला मिळते. म्हणजे त्या देशाची आंतरिक सुरक्षा धोक्यात आहे हे इथे अधोरेखित करणे फार गरजेचे आहे. यामुळे इस्रायल संबंध देशांना म्हणजे जे देश या पेगाससचा वापर करत आहेत त्यांना त्यांच्या तालावर नाचवत आहे व त्याद्वारे त्या सरकारांना त्यांच्या मर्जीनुसार निर्णय घेण्यास बाध्य करत आहे. आता हे नरेंद्र मोदी यांच्याच अदानी सरकारला यासाठी
कसे आत्मघातकी ठरत आहे हे अदानी सारख्या क्रूर उद्योगपतीच्या पडझडीचे जरी कारण ठरत असेल, पण तरीही भारताची देखील आंतरिक सुरक्षा आपण किती धोक्यात आहे हे आपण आज समजून घेतले पाहिजे. त्यावर आपण पूर्णपणे गहन विचार केला पाहिजे. हेच मला आज अधोरेखित करायचं होतं, त्यासाठी हा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला. नमस्कार, मी सचिन संघवी.